मुंबई आणि तारदेवला तो जोडणारा ब्रिज आहे, त्याचं काम चालू होतं. तो आता ब्रिज पूर्ण झाला आहे. चला बघूया आता. आता ह्या ब्रिजचं नव्याने काम चालू आलं आहे. हा मुंबई सेंट्रल आणि तारदेवला जोडणारा ब्रिज, त्याचं काम पूर्ण झालं आहे. एकदम नव्याने बनवलं आहे एकदम. आणि मुंबई सेंट्रलहून चाललो आहे तारदेवला. याचं काम पूर्ण झालं आता. तुम्ही बघू शकता, खूप जुना ब्रिज होता पहिला, त्याला परत तोडून परत नवीन बनवलं आहे, नव्याने बनवलं आहे. खूप चांगला स्पेस आहे, खूप चांगली जागा दिली आहे, एकदम सगळं व्यवस्थित आहे. बघा इथं हे असं काही नव्हतं पहिलं ओपनच होतं. आता या साईडला जे असं बांधलं आहे, ह्या साईडला, आणि मध्ये पण डिवायडर दिलं आहे. पहिलं डिवायडर पण नव्हतं, आता डिवायडर दिलं आहे. आणि ह्या साईडला हे असं पण नव्हतं हे ब्रिजसाठी. आता ब्रिजचं काम झालं आहे पूर्ण. आणि आपण तारदेवला आलो. हा मुंबई सेंटरला आहे आणि हा बाजूला बघू शकता मुंबई सेंटर स्टेशन आहे. हे इथून तुम्ही जाऊ शकता आतमध्ये मुंबई सेंटर स्टेशनला. स्पेस पण चांगला दिला आहे, चांगले हे केलं आहे. पण इथं ट्रॅफिक लागलं आहे पुढे. कशाला का ट्रॅफिक जाम आहे माहिती नाही, सिग्नल लागला वाटतं ट्रॅफिक जाम आहे. चांगल्या प्रकारे काम केलं आहे, चांगलं असं सुंदर असं काम केलं. अरे हा स्पेस कशासाठी दिला समजत नाही, पार्किंगसाठी वाटत नाही. पार्किंग नाही आहे इथं. ही जागा कशासाठी दिली आहे नक्की कमेंट करून सांगा. मला पण ॲक्च्युली समजत नाही ही जागा कशासाठी आहे. आय थिंक मुंबई सेंटर झालो तारदेवला. आता इथून खाली उतरलो आपण. हा पुढे बघायला तारदेव एरिया आहे पुढे, आणि इथंच मध्ये मुंबई सेंट्रल स्टेशन आहे. तेव्हा खूप सुंदरसं काम केलं. काम चांगलं झालं आहे, पण कामाची क्वालिटी कशी आहे हे नंतर पावसामध्ये समजेल आपल्याला. खूप सुंदर. हे बघा, आणि हा इथं वरती बोर्ड पण दिला आहे, म्हणजे कुठं तुम्हाला रूट दिला आहे इथं वरती. पुढे समोर तारदेव, या साईडला झालं तर नाना चौक, असा रूट दाखवला आहे.